नमस्कार, पुण्याचं स्वागत आपलं माझ्या चॅनलवरती कोकणचं अमित या चॅनलवरती. मित्रांनो आज आपण आहोत चिंचपोकळी या ठिकाणी. चिंचपोकळी म्हटलं या ठिकाणी असलेलं गणेश संकुल म्हणजे चिंतामणी गणेश संकुल हे घरगुती गणपतीचं माहेरघर. या ठिकाणी सुंदर छानच्या मूर्त्या दरवर्षी असतात. गणपतीच्या आगमनाच्या दिवशी म्हणजे उद्या गणपती, तर आज या ठिकाणी खूपच गर्दी असते. या ठिकाणी म्हणजे कारण काय माहिती आहे, या ठिकाणी लगभग 5 ते गणेश संकुल म्हणजे चिंतामणी गणेश संकुलमध्ये आपण बघाल ना 5 चित्रशाळा आहेत. त्यापैकी आपण एका चित्रशाळेमध्ये चाललो आहे, ते म्हणजे श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स. सुंदर छान ठिकाणी मूर्त्या असतात. शाडूच्या POPच्या मूर्त्या असतात. अर्ध्या फुटापासून लगभग 3 फुटापर्यंत सुंदर आणि छान अशा मूर्त्या या ठिकाणी भेटतात. चला बघूया अशी कशा प्रकारे सुंदर आणि छान मूर्त्या या गणेश चित्रशाळेमध्ये आहेत. चला आतमध्ये जाऊन बघू. चिंतामणी गणेश संकुल म्हटलं ना आपण, घरगुती गणपतीचं माहेरघर आहे. तर मित्रांनो, आपण आता चिंतामणी गणेश संकुल चिंचपोकळी या ठिकाणी आहे. आपण गेटवर उभे आहेत. चला आतमध्ये जाऊया. श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स गणेश चित्रशाळेमध्ये जाऊया. चला आतमध्ये जाऊया. 2 मिनिटं अंतरावर आहे. सर्वप्रथम तर आपण ना शाडूच्या मातीच्या 18 इंच म्हणजे 1.5 फूट इंचीच्या आपण मूर्त्या बघणार आहोत. गणपती बाप्पाच्या सुंदर आणि छान अशा विविध रूपांमध्ये असलेल्या मूर्त्या गणपती बाप्पाच्या आहेत. त्या पण मित्रांनो शाडू मातीच्या पर्यावरणाला पोषक अशा या ठिकाणी शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. आपण बघता विविध रूपामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पाचं रूप आहे. आपण बघत राहशे सुंदर आणि छान असं गणपती बाप्पाचं रूप आहे आपण बघताय. तर मित्रांनो पुढे जाऊन बघाल ना तर विविध रूप आहे. कलाकारांना आपल्या हाताची जादू ह्या मूर्तीमध्ये दिसते. आणि कोरीव काम असो, पेंटिंग काम असो, खूप सुंदर आणि छानरित्या करत आले. ते पण शाडूच्या मातीवरती मित्रांनो खूप छान आणि सुंदर मूर्त्या आहेत. तसं आपण पुढे बघाल ना अजून विविध प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. कोणती मूर्ती बघावी आणि कोणती नाही असं होतं, बाप्पाला बघतच राहावं अशा सुंदर आणि छान गणपती बाप्पाच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. आपण बघताय लगभग 30-40 अशा सुंदर आणि छान अशा आपण शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. मित्रांनो कोणती मूर्ती बघावी कोणती नाही अशा ह्या 18 इंच म्हणजे लगभग 1.5 फुटाच्या शाडू मातीच्या सुंदर आणि छान अशा मूर्त्या. सुंदर आणि छान असं गणपती बाप्पाचं रूप आहे. ह्या मूर्ती साईज आपण बघाल ना 2.5 फूट आहेत. आपण यापुढे 2.5 फुटाचे गणपती बघणार आहोत. तर अशा प्रकारे सुंदर आणि छान आहे. आपण समोर बघता 2.5 फुटाची गणपतीची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये आपण डायमंड वर्क बघाल ना खूप छान आणि सुंदररित्या केलेलं हातात ते किंवा मुकुट असो डायमंड वर्क आहे ना मित्रांनो सुंदर आणि खूप छानरित्या करण्यात आले. असे आपण बघताय खूप छान आणि सुंदर प्रकारे ना डायमंड वर्क हा करण्यात आला आहे. तसेच ना ह्या ठिकाणी वेगळं निळा रूप गणपती बाप्पाचं, देखणं रूप गणपती बाप्पाचं बघतच राहावं असं गणपती बाप्पाचं रूप आहे. निळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी आहेत. तर आपण या ठिकाणी सजावट असेल किंवा म्हणा खूप छान आणि सुंदररित्या करण्यात आले आपण या ठिकाणी बघताय. मित्रांनो पुढील 3 फुटा गणपती बाप्पाच्या सुंदर आणि छान अशा मूर्त्या आहेत. ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आपण बघताना ह्या 3 फुटाच्या आहेत. अशा प्रकारे सुंदर आणि छान असं प्रभावळ आहे. सुंदर असं मुकुटाची पेंटिंग आहे आणि विविध रूपामध्ये गणपती बाप्पाचं 3 फुटा या ठिकाणी सुंदर आणि छान अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपण बघताय.
तर अजून चला पुढे बघूया कशा प्रकारे 3 फुटाच्या ना मूर्त्या आहेत. तर अशा प्रकारे सुंदर छान आहे. तर अशा प्रकारे राजा टाईपमध्ये मूर्ती या ठिकाणी आपण बघताय. पाठी सुंदर छान असा प्रभाव आहे आणि गणपती बाप्पाचं रूप आणि राजाचं रूप या ठिकाणी आहे. सुंदररित्या पेंटिंग किंवा आपण बघाल ना खूप छान आणि सुंदर अशा रित्या करण्यात आलं आहे. तर देखणी आणि सुंदर छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे 3 फुटाची. तसेच ना अशा प्रकारे पण 3 फुटाची सुंदर आणि छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आपण बघता पाठी सुंदर आणि छान असा प्रभाव आहे आणि सुंदर आणि छान अशी मूर्ती आहे मित्रांनो आपण बघताय. तर अशा प्रकारे 3 फुटा सगळ्या मित्रांनो मूर्त्या आहेत. मित्रांनो आपण गणपती बाप्पाची पुढील मूर्ती बघा ना तर बघत राहाल ती म्हणजे आपला लालबागचा राजा. लालबागचा राजाची प्रतिकृती या ठिकाणी आहे. ही मूर्ती लगभग ना आपण बघाल 2.5 फुटाची आहे. खूप सुंदर आणि छान अशी गणपती बाप्पाची लालबागचा राजाची प्रतिकृती या ठिकाणी मूर्ती आहे. लगभग ही मूर्ती ना मित्रांनो 2.5 फुटाची आहे. खूप छान आणि सुंदर आहे. बघत राहा असं सुंदर आणि छान असं लालबागचा राजाचं रूप या ठिकाणी मित्रांनो आहे आपण बघताय. बघायला श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स गणेश चित्रकलेमध्ये सुंदर आणि छान अशा POPच्या आणि शाडू मातीच्या मूर्त्या ज्या आपण बघायला अर्ध्या फुटापासून 3 फुटापर्यंत आहेत. सुंदर आणि छान अशा मूर्त्या आहेत. प्रत्येक काळाला आपल्या हाताची जादू कलाकाराची जादू या प्रत्येक मूर्तीमध्ये दिसते. आपण मूर्ती डोळे बघाल किंवा नक्षीकाम बघाल किंवा रंग पेंटिंग किंवा डायमंड वर्क ना खूप छान आणि सुंदर आहे. तर येत्या गणेशोत्सवामध्ये आपल्याकडे गणेशोत्सव असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्याला पाहिजे सुंदर छान त्या ठिकाणी नक्की या आणि आपला गणपती बाप्पा बुक करा. मित्रांनो आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्सवर नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया.